हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुन्हा एकदा अमेरिकेचे प्रेसिडेंट जे आहेत डोनाल्ड ट्रम्प ते न्यूजमध्ये आहेत, कारण त्यांनी धमकी दिलेली आहे तालिबानला। डायरेक्ट तालिबानला ते म्हणलेत की आम्हाला बग्राम एअरबेस पाहिजे आणि लवकरात लवकर पाहिजे, आणि बग्राम एअरबेस जर तुम्ही आम्हाला दिलं नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्ही लवकरच पाहाल। आता ट्रम्पनं असं म्हटलं, आणि अफगाणिस्तानमध्ये जे तालिबानचं सरकार आहे त्यांचे जे चीफ ऑफ स्टाफ आहेत डिफेन्स मिनिस्ट्रीचे, फसीहुद्दीन फितरत, त्यांचा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। तर ते जे म्हणले ते ऐकून आपल्याला, कौरवांनी जे पांडवाला म्हटलं होतं की आम्ही सुईच्या टोकावर मावेल इतकीसुद्धा जमीन देणार नाहीत, तसंच काहीसं आपल्याला या फितरत यांच्या विधानावरून दिसत आहे। ते काय म्हटले की अमेरिकेला आम्ही 1 इंचसुद्धा जागा देणार नाहीत। बग्राम एअरबेस तर खूप लांबची गोष्ट आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया USA आणि बग्राम एअरबेसची हिस्ट्री काय आहे ते। त्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की USA अफगाणिस्तानामध्ये USA का गेला होता आणि कधी बाहेर आला वगैरे वगैरे सर्व गोष्टी पाहावं लागतील। बग्राम एअरबेसबद्दल आपण थोडी माहिती घेऊया। आता ट्रम्पला बग्राम एअरबेस का पाहिजे, काय नाही, ते इतकं महत्त्वाचं का आहे, डायरेक्ट ट्रम्प अशी टोकाची भाषा का करत आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अगोदर पाहूया आपण की अमेरिका अफगाणिस्तानमध्ये का गेली होती। ॲक्च्युली काय झालं होतं, 2001 मध्ये टेररिस्ट अटॅक झाला होता अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर। 4 प्लेन हायजॅक केले होते आणि ते डायरेक्ट वर्ल्ड ट्रेड सेंटरवर क्रॅश केली होती, आणि याच्या मागं टेररिस्ट ग्रुप जो होता तो होता अल कायदा। मग अमेरिकेने ठरवलं की आता या अल कायद्याला संपूर्ण टाकायचं आणि अल कायद्याला सपोर्ट द्यायचे अफगाणिस्तानमध्ये। अफगाणिस्तानमध्ये अल कायद्याला सपोर्ट मिळत असल्यामुळं अमेरिका काय झालं, अफगाणिस्तानमध्ये घुसली, आणि 2001 मध्ये ऑक्टोबर 2001 मध्ये अमेरिका अफगाणिस्तानमध्ये घुसली, आणि अल कायदाचा जो सर्व होता ओसामा बिन लादेन, त्याला 2011 मध्ये अमेरिकेनं मारून टाकलं। तेव्हापासून अल कायदा कमकुवत झाली, आणि अजूनसुद्धा या 9 वर्षामध्ये या 10 वर्षामध्ये अमेरिकेनं अल कायदाला कमकुवत करून टाकलं। मग त्यांचा जो पर्पज होता अफगाणिस्तानमध्ये राहायचा तो फुलफिल झाला। मग त्यांनी विड्रॉल करण्याचं घोषित केलं। दोहा ॲग्रीमेंट झाला। दोहा ॲग्रीमेंटनुसार अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून माघार घेतली। मग त्यानंतर काय झालं आपल्याला माहीतच आहे, अफगाणिस्तानच्या एअरपोर्टवर आपण बघितलं की विमानाला कसे लटकून लटकून लोक जाऊ लागले ते, आणि अमेरिका जी होती ती 30 ऑगस्ट 2021ला म्हणजे पूर्ण बाहेर पडली। त्याच्या अगोदरच काय केलं, तालिबाननं गव्हर्नमेंट बनवलं, 15 ऑगस्टलाच बनवलं 2021ला। म्हणजे तालिबाननं किती गडबड केली पहा। आणि हे जे USAचं विड्रॉल झालं अफगाणिस्तानमधून ते कोणाच्या काळामध्ये झालं, तेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते जो बायडन। आणि हे ट्रम्प जे आहेत ते जो बायडनला क्रिटिसाइज त्याच्यामुळेच करतात की जो बायडन यांनी एवढं मोठं बग्राम एअरबेस जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे ते त्यांनी ठेवलं नाही ताब्यामध्ये, ते सुद्धा सोडून आले। त्यामुळं ट्रम्पचा राग बायडनवर आहे। त्यांनी या अगोदर बायडनला खूप क्रिटिसाइजसुद्धा केलेलं आहे यामुळं। आता आपण बग्राम एअरबेसबाबत थोडी माहिती पाहूया। बग्राम एअरबेस जे आहे ना, हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, तुम्हाला बग्राम एअरबेसची लोकेशन दिसत आहे। काबूलच्या नॉर्थ साईडला हे बग्राम एअरबेस आहे। हे बग्राम एअरबेस डेव्हलप केलं होतं बघा सोव्हिएतनं। सोव्हिएत म्हणजे आताचा रशिया। 1980च्या दशकामध्ये रशियानं सुद्धा अफगाणिस्तानवर हल्ला केला होता। म्हणजे काय तर कोल्ड वॉर चालू होतं, शीतयुद्ध चालू होतं। त्याच्यामध्ये 2च गोष्टी होत्या। अमेरिका काय करू लागला, भांडवलशाही लोक जे आहेत त्यांना सपोर्ट करू लागला, भांडवलशाही विचारांचे, आणि हे रशिया काय करू लागला, जे कम्युनिस्ट आहेत कम्युनिस्ट लोकांना आपल्याकडं खेचायचं बघू लागला। मग अफगाणिस्तानमध्ये सुद्धा कम्युनिस्टला सपोर्ट दिला रशिया, तेव्हाचा सोव्हिएत हे गेला होता। मग त्यांनी बग्राम एअरबेस जे आहे ते डेव्हलप केलं होतं। आणि हे नंतर 2001च्या नंतर जेव्हा अमेरिका गेला अफगाणिस्तानमध्ये, तेव्हा USAनं काय केलं, याला अजून डेव्हलप केलं। म्हणजे इंटेलिजन्स ऑपरेशन्स फॅसिलिटीज वगैरे, मिलिटरी हॉस्पिटल्स, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स, भरपूर काय सुविधा त्या एअरबेसवर, म्हणजे खर्च खूप केला। आता हे तर झालं बग्राम बेसविषयी माहिती। मग आता डोनाल्ड ट्रम्प यांना बग्राम एअरबेस का पाहिजे, तर त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन जे आहे, त्याचं जे स्थान आहे ते महत्त्वाचं स्थान आहे। जिओ पॉलिटिकली जर आपण बघितलं तर या बग्राम एअरबेसचं जे लोकेशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे। बग्राम एअरबेस जे आहे ना, चायनाची एक लोपनूर न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे। लोपनूर न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे, झिनजियांग प्रोव्हिन्स आहे चायनाचा, त्याच्यामध्ये लोपनूर फॅसिलिटी आहे, जिथं न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे ती
ती बग्राम एअरबेसपासून फक्त 400 मैलवर आहे. आणि इराणसुद्धा बग्राम एअरबेसपासून 300 मैलवर आहे. म्हणजे एकतर USA चायनावर सुद्धा लक्ष ठेवता येते आणि इराणवर सुद्धा लक्ष ठेवता येते. म्हणून USA हे बग्राम एअरबेस खूप महत्त्वाचा आहे. आणि ट्रम्पनं जशी धमकी दिलेली आहे आणि USA सुद्धा सपोर्ट आहे, सगळ्या USA लोकांचा सपोर्ट आहे. एरवी जे वॉशिंग्टन पोस्टसारखे जे वृत्तपत्र आहेत ते ट्रम्प प्रशासनाचा विरोध करतात, त्यांनीसुद्धा या मूव्हला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळं लवकरच आपल्याला अफगाणिस्तानमध्ये USAच्या हालचाली काहीतरी पाहायला मिळू शकतात. असं जर काही झालं हालचाल तर आपल्या चॅनलवर त्याविषयी अपडेट टाकण्यात येतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर दिलेली आहे धमकी की बाबा आता तुम्ही बग्राम एअरबेस आमच्या ताब्यात द्या, परंतु त्या धमकीला तालिबाननं भीक घातलेली नाही. त्यामुळं आता आपल्याला पुढच्या ज्या डेव्हलपमेंट होतील ते पाहणं महत्त्वाचं ठरत आहे. तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.